तुम्हालाही त्याच प्रकारची मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही मेथीची भाजी खास तुमच्यासाठी. तर इथे पॅनमध्ये मी बटर टाकलं आहे, म्हणजे कढईमध्ये त्याच्यातच मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुमच्याकडे बटर नसेल तर तेलही टाकू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण टाकलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली मेथी. व्यवस्थित अशी मेथी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कढई टाकायची आहे. टाकल्यानंतर आपल्याला खालीवर करायची आहे, नाही तर खालची मेथी खालीच राहते आणि वरची मेथी वरी. थोड्या वेळासाठी झाकून ठेवले 5 मिनिटासाठी. परत मी झाकण काढलेलं आहे आणि परत एकदा चांगले मिक्स करून घेतलेले आहे व्यवस्थित. त्याच्यात मीठ वगैरे काही टाकले नाही, आपोआप पाणी सुटलं जातं मेथीला. आणि परत इथे आपल्याला वाटण्यासाठी घ्यायचे आहेत थोडेसे शेंगदाणे, थोडंसं तीळ आणि 2 चमचे भाजलेले बेसन घ्यायचं आहे. अद्रक लसूण घ्यायचं आहे. आपण याची पेस्ट बनवून घेऊया. सगळं जे साहित्य आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि वाटण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. तर आपली इथे पेस्ट बनवून झालेली आहे आणि कढईतली भाजी आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये. आणि मग आपल्याला त्याच कढईमध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे आणि तेल, आणि त्याच्यामध्ये आपल्याला लागेल बारीक चिरलेला कांदा. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो टाकला आहे. तो व्यवस्थित भाजला गेला की थोडंसं जिरा टाकायचा आहे. जिरा तुम्ही टाकू शकता अथवा न टाकू शकता, ऑप्शनल आहे. तर मी जिरा टाकलेला आहे. व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजला की आपण जे वाटण आहे ते टाकायचं आहे आणि एकदा हलवून घ्यायचं आहे. चिटकायला नाही पाहिजे, म्हणजे गाठी नाही व्हायला पाहिजे. आणि मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी ओतून परत व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मसाल्यामध्ये आपल्याला इथे जास्त मसाल्यांची गरज नाही भाजत. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट चवीपुरतं आणि लाल काश्मीरी पावडर टाकायचे आहे आणि धणे जिरे पूड टाकले, थोडासा गरम मसाला. तर हे आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता कलर चेंज होत आहे या मिश्रणाचा. आणि एकदा कलर चेंज झाला की त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे, म्हणजे बॅलन्स व्हायला पाहिजे. चव म्हणा किंवा जे तिखटपणा असतो ते झाकून ठेवायचं आहे. तेल सुटेपर्यंत ठेवायचं, मध्ये हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आणि परत एकदा मी त्याला हलवून घेते. थोडासा खाली जो काही मसाला चिकटलेला आहे तो निघून जाईल. तर इथे मेथी टाकायची आपल्याला. मेथी टाकून घ्यायची आणि आपल्याला चवीपुरतं याच्यात मीठ टाकायचं आहे, कारण की आपण याच्या आधी मीठ नव्हतं टाकलं. तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम अशी व्यवस्थित मिक्स झाले की थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे. एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तर मेथी आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि भाजीही तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दिसत आहे ना. ही जी मेथी आहे याला लसूणी मेथी म्हणतात. तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे आणि एकदम चविष्ट चमचमीत आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब.